शक्ती प्रदर्शन करत कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करणार, तर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीची रॅली। श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोट्यवधींच्या देणग्या देणारे कोण आहेत याची चौकशी करा, संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। साताऱ्यातून उदयनराजेंना आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता, अजित पवार गटाचा दावा मात्र अजूनही कायम। नाशिकच्या जागेवर अजूनही निर्णय झालेला नाही, उगाच कोणीही उड्या मारू नये, प्रफुल्ल पटेल यांचा हेमंत गोडसे यांना सणसणीत टोला। माढ्याच्या जागेवर फडणवीसांशी चर्चा करण्यासाठी उत्तम जानकर नागपूरमध्ये, रणजितसिंग नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटीलही उपस्थित। राजकीय लाभासाठी न्यायव्यवस्थेला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, 21 माजी न्यायमूर्तींचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र। कथित मद्य धोरण प्रकरणी के कविता यांना दिलासा नाहीच, 21 एप्रिलपर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात दोघांपैकी एका आरोपीची ओळख पटली, विशाल उर्फ कालूवर हरियाणामध्ये 5हून अधिक गंभीर गुन्हे दाखल, दोघांनी रायगडमधून दुचाकी विकत घेतल्याचं तपासात उघड। भारतीय हवामान विभागाची आज दुपारी पत्रकार परिषद, देशात यंदाची मान्सूनची परिस्थिती कशी असेल या संदर्भात माहिती देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।